16 मे 2025 रोजी रात्री 10:30 ते 11 वाजेच्या दरम्यान पाथर्डी फाट्यावरील स्वराज्य नगर येथे अज्ञात टोळक्याने 6 चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून नुकसान केले होते। या आरोपींनी नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे समोर आले होते। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करीत 2 जणांसह 5 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी संशयित दीपक पवार, धनंजय कोल्हे याच्यासह 5 अल्पवयीन मुलांना गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले। मित्राला शोधण्यासाठी हे टोळके स्वराज्य नगर परिसरात गेले होते, मात्र मित्र न भेटल्याने त्यांनी रागाच्या भरात हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले। दैनिक भ्रमर, नाशिक।